विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोड्डेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर आज झालेला मुंबई पोलीस भरतीचा पेपर आहे, त्याचे प्रश्नाचे उत्तर आपण घेऊन आलो. भारताचे राष्ट्रपती कोण निवडतो? तर निवडणूक मंडळ निवडतं. त्याच्यानंतर पुढचा आहे ताडोबाची अंधारी व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? तर चंद्रपूर जिल्ह्यात आहे तो. महाराष्ट्रातील MIDCचे मुख्य कार्यालय आहे मुख्य कार्य काय आहे? तर औद्योगिक क्षेत्राची उभारणी याचं मुख्य कार्य. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग मुख्यतः कोणत्या दोन शहरांना जोडतो? तर नागपूर मुंबई ह्या शहरांना जोडतो. त्याच्यानंतर पुढचं आहे भारतामध्ये लोकसभा निवडणुकीत आदर्श आचारसंहिता कधी लागू होते? तर निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच हे लागू होते. त्याच्या पुढचा प्रश्न होता राज्यसभेच्या सदस्याची निवडणूक कोणत्या पद्धतीने केली जाते? तर प्रमाण प्रतिनिधित्व पद्धतीने केली जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता भारताच्या सागरमाला प्रकल्प या मुख्य उद्देश काय आहे? बंदर आधारित पायाभूत सुविधा व लॉजिस्टिक्स सुधारणा. लॉजिस्टिक म्हणजे दळणवळणाची सुधारणा. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होते अग्निपंख हे आत्मचित्र कोणी लिहिलेले? तर हे APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेले आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलाच्या अखत्यारीत असलेली दोन विमानवाहू जहाजे कोणती? तर INS विक्रमादित्य आणि INS विक्रांत हे दोन उत्तरे होते. पश्चिम घाटात कोणत्या प्रकारच्या पर्वतरांग आहे? तर ब्लॉक पर्वत असं त्याचं उत्तर आहे. भारतातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? कांचनगंगा हे सर्वात उंच शिखर आहे. त्याच्यानंतर पुढचं आहे भारतातील मध्यवर्ती बँक कोणती? RBI ही मध्यवर्ती. त्याच्या पुढचं आहे भगतसिंग यांनी ब्रिटिशांविरोधात आवाज उठवण्यासाठी केंद्रीय विधानसभेत बॉम्ब टाकण्याची घटना कोणत्या वर्षी घडली? तर त्याचं उत्तर होतं 1929. सिंधू संस्कृतीतील ग्रेट बाथ कोणत्या स्थळावर आढळते? तर मोहनजोदाडो इथे आढळते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता 2025 शांततेसाठी नोबेल पारितोषिक कोणाला प्रदान करण्यात आले? तर मारिया कोरिना माचाडोला देण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघ UNचे मुख्यालय कुठे येते? न्यूयॉर्क येथे आहे. त्याच्यानंतर पुढचा सर्व प्रश्नाची उत्तरे आपल्याकडे आहेत अवेलेबल. उड्डाण नामाचा प्रकार विचारला होता, तर भाववाचक नाम आहे. आवृत्तीवाचक विश्लेषण विचारलं होतं, द्वितीय आहे इथे. खेळात खेळकर खेळाडू खेळतो अलंकार विचारला होता, अनुप्रास अलंकार होता इथे. उष्णता नेहमी कोणत्या दिशेने वाहते? तर याचं उत्तर तर जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे. आयनिक बंध कशामुळे तयार होतो? तर इलेक्ट्रॉन हस्तांतरित झाल्यामुळे. मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया यांच्या दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या लेन्सविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? तर मायोपेशियासाठी अवतल आणि हायड्रोपेशियासाठी उत्तल लेन्स वापरतात. खालीलपैकी कोणता पदार्थ ओपिऑइड वर्गात मोडतो? तर हेरोईन हा त्याचं उत्तर होता. त्यानंतर पुढच्या प्रश्नाचं उत्तर आहे मूषकचा अर्थ विचारला होता. मूषक म्हणजे उंदीर. डोळ्यात अंजन घालणे म्हणजे चूक लक्षात आणून देणे असं उत्तर होतं. विवेक सिंधू ग्रंथ कोणी लिहिला? मुकुंद राज यांनी लिहिलेला. माळीचा अनेक वचने होते. माळीचा अनेक वचने माळीचा आहे. मीठ भाकरी लिंग ओळखायचं, तर ह्याचं लिंग होतं स्त्रीलिंगी. त्याच्यानंतर उपकाराची जाण ठेवणारा कृतज्ञ. तोंडात तीळ न भिजणे याचा अर्थ होतं कोणतीही गुप्त गोष्ट प्रकट करणे. भाववाचक नाम विचारलं होतं, गुलामगिरी त्याचं उत्तर होतं.
त्याच्यानंतर लिंग ओळखायचं तर चकाट लिंग पुल्लिंगी होत हे. खालील वाक्यात अधोरेखित शब्दाचा प्रत्यय कोणत्या विभक्तीचा आहे ते सांगायचं होतं. तर इथं सप्तमी होता वाक्याचा. वात्रट विरुद्ध अर्थ याचा होता सद्गुणी. वात्रट म्हणजे दुर्गुणी, याचा सद्गुणी अर्थ होता. तो पुस्तक वाचत तो विभक्ती ओळखायची होती, ती कर्म विभक्ती आहे. सागराप्रमाणे विशाल हृदय अलंकार ओळखायचा होता, उपमा अलंकार आहे इथे. जोडाक्षर अचूक शब्द ओळखायचा, अनुक्रम हे अचूक शब्द होता, जोडाक्षर जे होता अनुक्रम. उमा ईश याचं उत्तर तो उमेश. तेरा विद्यार्थी सरासरी गुण 130 आहे होत, मात्र नंतर एका विद्यार्थ्याचे गुण चुकून 32 ऐवजी 23 असे नोंदवले गेल्याचे आढळले. त्यांच्या गुणांची योग्य सरासरी काढायची होती, तर त्यांच्या गुणांची योग्य सरासरी होती 130.69 ही त्याची योग्य उत्तर होता. बोलताना लिहिताना हे शब्द प्रकार ओळखायचा होता, तर कृतज्ञ होता. राजमार्ग हा शब्द कोणत्या समासाचा आहे, तर तत्पुरुष उत्तर आहे त्याचं. कदाचित हा शब्द कोणत्या प्रकारात येतो, तो अव्यय प्रकारात येतो. अनेक वचनी शब्द बिया होता. ठीक आहे. गणिताचे प्रश्न नंतरच घेऊत आपण. चल ठीक आहे. पुढचं गणिताचे काही प्रश्न होते. 1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या आपल्याला सांगायच्या होत्या. तर 1 ते 100 एकूण मूळ संख्या पाहिल्या येतात, तर 25 आहेत. 12 गुणिले 18 बरोबर 216. तर 1.2 गुणिले 1.8. तर याच्या पहा, इकडे 1 पॉईंट नंतर एक आकडा, इकडे 1 पॉईंट नंतर एक आकडा आहे. या दोघांचा गुणाकार केला तर 216 येतो. मग 2 अंक सोडले इकडून, तर त्याचं उत्तर येते 2.16 उत्तर येतं. त्याच्यानंतर आपल्याला एची किंमत 1, बीची किंमत 2, सीची किंमत 3 याच्या प्रमाणे आपल्याला गुडविलची किंमत करायची होती. त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. एक माणूस पहिले 11 किमी अंतर 60 मिनिटात, पुढचे 22 किमी अंतर 30 मिनिटात कापतो. तर संपूर्ण प्रवासादरम्यान त्याची सरासरी वेग काढायचा होता, तो 22 किलोमीटर प्रति तास. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न, जर अमर एका तासाला 20 पाने वाचतो, तर त्याला 45 पाने वाचायला किती वेळ लागेल, तर 2 तास 15 मिनिटे लागतील त्याला. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता, एका त्रिकोणाचा कर्ण 61 सेमी आहे, 61 सेमी आहे, 2 वेळेस लिहिलेला आहे. तर एक बाजू 11 सेमी असेल, तर दुसरी बाजू आपल्याला काढायची होती, तर त्याचं उत्तर होतं 7 सेमी. त्यानंतर 12 सेमी बरोबर अधिक 60 सेमी याचं उत्तर होतं 0.71 मीटर. क्रिकेट संघातील 7 पुरुषाचे वय 26, 25, 21, 29 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं 25 वर्ष. एका शहराची लोकसंख्या दरवर्षी 8% दराने वाढते. 2010 साली त्या शहराची लोकसंख्या 2,50,000 असल्यास 2012 त्या शहराची लोकसंख्या किती होती, तर त्याचं उत्तर येईल 2,91,600. त्याच्यानंतर मुलगा आणि वडिलांच्या याच्या वयाची बेरीज आहे 60 वर्ष. 4 वर्षानंतर वडिलांचे वय मुलांच्या वयाच्या तिप्पट होते, तर याचं उत्तर होतं 12 वर्ष. चोवीस मजूर रोज 8 तास काम करतात, तर 14 दिवसात ते काम पूर्ण करतात. तर रोज 6 तास काम करून तेच काम 8 दिवसात पूर्ण करायचे असल्यास किती मजूर लागतील, तर 56 मजूर लागतील.
त्याच्यानंतर 3 व्यक्तीची वयाची सरासरी 60 वर्ष आहे. त्यांच्या वयाचे गुणोत्तर 2:3:4 आहे. तर सर्वात तरुण व सर्वात वयस्कर यांच्या वयातील फरक किती आहे? तर ते 40 वर्ष होता. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न होता 75 सेकंद आणि 15 सेकंदाचे गुणोत्तर होते. एकास 12 उत्तर होता. 2 वर्तुळाचे त्रिज्या 4:5 असेल तर त्यांच्या परिघाचे पण गुणोत्तर सेम राहणार आहे 4:5. एका दुकानदाराने 15 शर्ट 2,340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला तर प्रत्येक शर्टची किंमत आपल्याला 160 रुपये येईल. त्याच्यानंतर 50 मीटर लांबीच्या कापडातून रोज 5 मीटर कापड कापले जात असेल तर ते कापड पूर्ण कापायला किती दिवस लागतील? त्याच्याचं उत्तर होतं 9. पूर्ण वर्ग नसलेली संख्या ओळखायचं होतं, तिथं उत्तर होतं 0.001 सॉरी. चे घनमूळ काढायचे होते. घनमूळ तुम्हाला काय करायचं होतं, अवयव काढायचे होते आणि 3-3ची जोडी घ्यायची होती. तर ते उत्तर काढलं आणि त्याचा गुणाकार केला तर उत्तर 42 येतं. 5,000चा 5% x चा 40% असेल तर x बरोबर 325. त्याच्यानंतर जर 50 वस्तूची विक्रीची किंमत 75 वस्तूच्या खरेदीच्या किमती एवढी असेल तर शेकडा नफा आपल्याला 50% येईल. दर साल दर शेकडा 10% दराने 800 रुपयाचे 2 वर्षाचे चक्रीवाढ व्याज आपल्याला 168 होईल. याचं उत्तर आहे KHKGM. हे सांकेतिक आपल्याला पुढचा याची सिरीज कंप्लीट करायची होती. P ही यांची पत्नी असून S ही Pची नणंद आहे. R ही Pचा मुलगा आहे आणि T हा यांचा मुलगा आहे. तर S हिचे Tशी जे नाते होते ते आत्या होते. 4:48 घड्याळातील तास काटा आणि मिनिट काटा याच्यामध्ये जर अंतर पाहिलं तर 144 अंशाचं आहे. जर 7342918 परचेस होते आणि 54064 ऑर्डर दर्शवता असेल तर आपल्याला हे काय होईल? तर याचं उत्तर प्रोसेस होता. पुढचा प्रश्न आहे, एका रांगेमध्ये एक व्यक्ती डावीकडून 17वा आणि उजवीकडून 20वा आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहे? तर 36 व्यक्ती आहेत. बी ही ए ही बीची मुलगी आहे. सी ही ईची बहीण आहे. बी ही डीची मुलगी आहे आणि ई हा सीचा भाऊ आहे. तर ई व डी मधील नातेसंबंध आपल्याला सांगायचे होते. नातू आणि आजी असे त्यांचे नातेसंबंध होते. खालील उदाहरणात विसंगत पद ओळखायचं होतं तर किमी हे वेगळं होतं. जर बोटसाठी 2-15-1-20 व डिअरसाठी 4-5-1-18 संख्ये असतील तर टॉक्ससाठी कोणता संकेत वापराल? तर याचं उत्तर होतं 2-1-12-11 असं उत्तर होतं. सहसंबंध अन्याय न्याय खरे तर खोटे ठीक आहे विरुद्धार्थी शब्द होते. संसदेमध्ये नॉन कॉन्फिडन्स मोशन कोणाविरुद्ध आणला जातो? तर मंत्रिमंडळाबद्दल आणला जातो. महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कमिशनरेट सिस्टीम मुख्यत्वे कोणत्या भागात लागू केले जाते? तर शहरी व महानगर पालिकेत लागू केले जाते. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात अस्पृश्यता रद्द करण्यात आली आहे? तर कलम 17. एकवचन शब्द कांदा होता तिथे. सर्व शब्द अर्थपूर्ण होतील असा पर्याय ओळखायचा होता. तर इथं सगळ्या जागी आपल्याला SH लावलं तर आपला हा अर्थपूर्ण झाला होता. ट्रॅश, फ्रेश, मार्च, मॅश. आशिषचे वजन गोविंदपेक्षा अधिक आहे. मोहिनीचे वजन जॅकपेक्षा कमी आहे. पवनचे वजन जॅकपेक्षा अधिक व गोविंदपेक्षा कमी आहे. तर या सर्वात जास्त वजन आपल्याला ओळखायचं होतं तर आशिष उत्तर होतं त्याचं. एका परीक्षेत एकूण बसलेल्या विद्यार्थ्यांपैकी 93% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आणि
9,275 विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या आपल्याला काढायची होती, तर 1,32,500 उत्तर होतं त्याचं. बॉडमॉसनुसार याचं उत्तर काढायचं होतं, त्याचं उत्तर होतं 61. 27ने भाग जाणारी 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या आपल्याला काढायची होती, त्याचं उत्तर होतं 999. 2 संख्यात लसावी व मसावी अनुक्रमे 450 व 15 आहे. जर एक संख्या 75 असेल तर दुसरी संख्या काढायची 60. त्याचं उत्तर. जर 550 रुपयाची वस्तू विकत घेताना दुकानदाराने 18% सूट दिली तर दुकानदाराला किती रुपये मिळतील? तर त्याचं उत्तर आहे 451. 10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळाला एक जीवा 12 सेमी लांबीचे आहे, तर त्या जीवेचे वर्तुळ केंद्रापासूनचे अंतर होतं 8. त्याचं उत्तर 8 आलं. दिलेल्या पर्यायापैकी कोणत्या 2 वस्तूंची संख्यांची अदलाबदल केली तर खालील समीकरण बरोबर येईल? तर याचं उत्तर आहे 3 आणि 9. तृतीय क्रमांकावर बेरीज आपल्याला विचारलं होतं. आता क्रमांकावर येईल तर ते आपण आपल्याला अल्फाबेटिकली लावायचं होतं, तर पहिला, दुसरा, तिसरा नंबर कोणाचा यायचा होता? तर स्मार्ट त्याचं उत्तर होतं. सांकेतिक भाषेत आपल्याला ग्रीन ह्या शब्दाचं उत्तर पाहिजे होतं, तर IABBF त्याचं उत्तर होतं. वेगळे पद शोधायचे होतं आपल्याला. रेडियम, थोरियम, सोडियम, पोलोनियम, तर त्याचं उत्तर होतं सोडियम. A26, सन 27, कॅट आपल्याला 57. हातास पाय म्हटले, पायास पोट म्हटले, पोटास डोळा म्हटले, तर माणूस कशाने चालेल? तर पोटाने चालेल. 8, 24 हे पहा, याची 3 पट आहे, याची पण 3 पट आहे, याची पण 3 पट आहे, तर 27ची 3 पट एक्क्याऐंशी, म्हणून याचं उत्तर 27 होतं. मुंबईवरून अहिल्यानगरला जाण्यास प्रत्येक 90 मिनिटास एक बस सचिनला सकाळी 7 वाजता बस स्थानकास गेल्यानंतर समजले की पहिली बस 25 मिनिटापूर्वीच गेलेली आहे, तर नंतर बस सुटण्यास किती वेळ काय असेल? तर 8:05 त्याचं उत्तर होतं. सी याने बिंदू ए पासून उत्तर दिशेला चालण्यास सुरुवात केली. 10 मिनिटे चालल्यानंतर तिने उजवीकडे वळण घेतले आणि बी पर्यंत पोहोचण्यासाठी 7 किलोमीटर अंतर कापले. नंतर तिने उजवीकडे वळण घेतले आणि बिंदू सी पर्यंत पोहोचण्यासाठी 5 किमी अंतर कापले. तर सियाचे एकूण किती अंतरावर प्रवास केला? तर त्याचं उत्तर होतं 22. अशा प्रकारे आपला हा प्रश्नाचे सर्व प्रश्नाचे उत्तर दिलेली. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपले व्हिडिओ पाहत चला. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.